यात गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये उंच उंच लाटा उसळत आहेत। मुंबईमध्ये कोसळणारा मुसळधार पाऊस आणि समुद्राला आलेली भरती यामुळे लाटांचा जोर वाढताना दिसून येतोय। तर समुद्राने देखील रौद्र रूप धारण केल्याचे चित्र आपण बघतोय। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरातले हे दृश्य आहेत। उंच लाटा इथे उसळत आहेत आणि मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे समुद्राला देखील भरती आली आहे आणि त्यानंतर लाटा ज्या उंच उसळत आहेत त्यांचा देखील जोर वाढलेला दिसून येतोय आणि समुद्राने देखील कशा पद्धतीने रौद्र रूप धारण केलेले आहे ते आपण बघतोय। अगदी लाटा उसळून सगळं पाणी रस्त्यांवर येत आहे, त्यामुळे नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। समुद्रापासून लांब राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। कशा पद्धतीने मोठ्या लाटा उसळत आहेत, समुद्राचं रौद्र रूप आपण बघतोय। अतिशय भयावह ही परिस्थिती। सलग दुसऱ्या दिवशी देखील ठाण्यात पावसाचा कहर पाहायला मिळतोय। ठाण्यामध्ये जागोजागी पावसाचं पाणी साचल्याने ठाणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। स्टेशन परिसरामध्ये नौपाडा, कोपरी आणि कळवा येथील सखल भागात पाणी साचलंय, त्यामुळे वाहतूक देखील ठप्प झालेली आहे आणि नागरिकांना पाण्यामध्ये रस्ता काढत प्रवास करावा लागतोय, त्यामुळे नागरिकांची देखील फजिती होताना दिसून येते। रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय। ठाण्यातलीही आपण दृश्य पाहतोय। आपले प्रतिनिधी प्रेम मोरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रेम, मुंबईसह उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय, जागोजागी पाणी साचलंय। ठाण्यातली काही दृश्य आपण आता पाहिली। कसं सगळं नागरिक जे आहे, नागरिकांची फजिती मोठ्या प्रमाणात होतीये, काय तिथे नेमकी परिस्थिती आहे? नक्कीच सध्या मी ठाण्यातील नौपाडा चिखलवाडी परिसरामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर काल मध्यरात्रीपासूनच पावसाचा जोर हा अधिक वाढलेला पाहायला मिळाला आणि त्यानंतर ठाण्यातील विविध सखोल भागांमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली। रस्ते तर जलमय झालेच होते, परंतु आता नागरिकांच्या घरामध्ये सुद्धा पावसाचं पाणी आलेलं पाहायला मिळते। सध्या मी ठाण्यातील याच नौपाडा परिसरातील चिखलवाडी परिसरात आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मी सध्या गुडघाभर पाण्यामध्ये उभा आहे। रात्रीपासून हे कुटुंब जे आहेत अशाच प्रकारे पाण्यात जे आहे जीव मुठीत घेऊन राहताना पाहायला मिळतंय। स्टेशन परिसरातील हा खरं तर चिखलवाडी परिसर पाहायला जातो आणि या परिसरात या कुटुंबियाचं आपण पाहिलं तर संपूर्ण राशन असेल किंवा संपूर्ण साहित्य असेल ते पाण्याखाली गेलेलं पाहायला मिळतंय। मोठं नुकसान जे आहे या नागरिकांचं होताना पाहायला मिळतंय। कुठेतरी काल रात्रीपासून जे आहेत या ठिकाणचे हे नागरिक जे आहेत उपाशी असल्याचं देखील यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं, तर चिमुकले जीव मुठीत घेऊन जे आहेत ते या ठिकाणी बसलेले पाहायला मिळतात। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर हे संपूर्ण कुटुंबीय आहेत ते रात्रभर ह्याच पावसाच्या पुराच्या पाण्यामध्ये जे आहेत ते अडकून बसलेले आहेत। प्रशासनाच्या अद्याप यांच्यापर्यंत कुठलीही मदत आली नाही असं देखील नागरिकांचं म्हणणं आहे। दादी, अपना नाम बता दीजिए, कहाँ पे और कब से बारिश हो रही है और कब ये पानी भरना शुरू हुआ? कल से बारिश हो रही है, रात से पानी भरा, सुबह ज्यादा हो गया, तभी से पानी भरी है। हम लोग चाय तक नहीं पिए हैं, बैठे हैं, सब राशन पानी खराब हो गया है। तो हमारे ज्यादा बच्चे हैं, बच्चे को लेके इधर उधर ही भटक रहे हैं। कितना तकलीफ हो रहा है इस बारिश का पानी का? बहुत तकलीफ हो रहा है। मेरा तबीयत नहीं खराब है, मेरे लड़का भी एडमिट हुआ था सिविल में, कल परसों आया था, उसका भी देखो पानी में खड़े हैं। कितना उसको छोटे छोटे बच्चे हैं घर में, कितना तकलीफ हो रहा है? मेरे छोटे छोटे बच्चे हैं, मैंने दूसरे बाजू वाले के रूम में किया है। पूरा पानी भर जाने की वजह से अपने रूम में एक बच्चे को ऊपर रखी हूँ, दूसरे बच्चे को बगल में की हूँ। मतलब ऐसे हम लोग खड़े हैं। मेरा राशन पानी सब खराब हो गया है, जो भी रखा था हम लोग सुबह से ऐसे ही हैं। सर, कसं बघता, शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचलेलं आहे, नौपाड्यातील विविध घरांमध्ये पाणी साचलेलं, आपण देखील एका घरामध्ये मदत कार्य देण्यासाठी आलेला आहात? हो, आम्ही इथे मदत कार्य देण्यासाठी आलेलो आहे, पण प्रशासनाने ह्या भागात वारंवार जे पाणी साठत आहे प्रशासनाने नियोजन मध्ये कमी पडत आहे आणि नागरिकांना नाहक त्रास होत असेल, त्रास होतच आहे, पण आता यांचं जे म्हणजे पुन्हा राशन पण म्हणजे नाहीये आणि राशन सर्व खराब झालेलं आहे। तर प्रशासनाने सर्वे करून या नागरिकांना आर्थिक दिलासा दिला पाहिजे आणि या भागात जे आता हे पाणी निघालं निश्चितच तर ठाण्यामध्ये परिस्थिती अतिशय भयावह झालेली आहे।